पाहूयात पुढची बातमी। जे उपस्थितच नव्हते त्यांना काय माहिती असणार? अनौपचारिक चर्चेदरम्यान शरद पवार यांनी थेट सवाल विचारला। राष्ट्रवादीच्या विलीनीकरण मुद्द्यावर शरद पवार यांनी हे भाष्य केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले। विलीनीकरणाची चर्चा फडणवीसांनी फेटाळली होती, मात्र जे उपस्थितच नव्हते त्यांना काय माहिती असणार असं आता शरद पवार यांनी म्हटलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळते, कारण फडणवीस म्हणाले होते की जर विलीनीकरणाची चर्चा सुरू होती तर याबद्दल मला कल्पना असती, अजित पवारांनी सांगितलं असतं असं फडणवीस यांनी म्हणत एक प्रकारे या विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या होत्या। मात्र या सगळ्याला आता शरद पवार यांनी उत्तर दिल्याचं पाहायला मिळते। त्यांनी म्हटले जे तिथे उपस्थितच नव्हते त्यांना काय माहिती असणार असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरण मुद्द्यावरून शरद पवार यांनी हे थेट भाष्य केले। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आणि याबद्दल अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिल्याचं पाहायला मिळते। त्यांच्या या वक्तव्याचे काही पडसाद उमटतायत का आता? अगदी बरोबर आहे, कारण आपण बघतोय की अजित पवार यांच्या निधनानंतर ज्यावेळेस सुनेत्रा पवार यांनी जी शपथविधी घेतली उपमुख्यमंत्री पदासाठी आणि त्यांची जी विधिमंडळ गटनेते पदाची त्यांची निवड झाली, त्याच्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी विलीनीकरणावरती जे आहेत अद्याप प्रश्नचिन्ह उपस्थितच होते। कारण शरद पवार यांनी बारामतीमधून जे माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की सुनेत्रा पवार या शपथ घेणार आहेत किंवा त्यांना शपथ घेण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे, अशा प्रकारची कोणतीही माहिती पवार कुटुंबियाला नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। याच वेळेस काही पत्रकारांशी ज्यावेळेस शरद पवार हे अनौपचारिक गप्पा मारत होते आणि त्याचबरोबर काही पक्षाच्या कार्यकर्त्यांशी अनौपचारिक बोलत होते, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि आमची राष्ट्रवादी विलीनीकरणावरती अनेक बैठका झाल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये सकारात्मक होतोच आम्ही, आणि ज्यांना कोणाला असं वाटत असेल की म्हणजे चर्चा सुरू ह्या अजित पवार यांच्या निधनाच्या पूर्वीपासून सुरू होत्या आणि त्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटत असेल की विलीनीकरणाची चर्चा म्हणजे आमचं विलीनीकरण होणार नाही तर बैठकीतच उपस्थित नव्हते, तर ते याच्यावरती कसं काय बोलू शकतात? कारण देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी बोलताना सांगितलं होतं की अजित पवार त्यांना त्यांची अजित पवार जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांची प्रत्येक गोष्ट सांगायचे। तर शरद पवार यांचंही असं म्हणणं आहे की अजित पवार जे आहेत त्यांनी कुटुंबाशी कधी दुरावा केलेला नाहीये, त्याच्यामुळे कुटुंबाशी ते प्रत्येक गोष्ट सांगतच होते। त्यामुळे कुटुंबामध्ये झालेली चर्चा, बैठकीमध्ये झालेली चर्चा ही इतर दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला कशी काय माहिती असू शकेल? आणि त्याचमुळे शरद पवार यांचा थेट सवाल आहे की आमच्या बैठकीत झालेली चर्चा ही इतर पक्षातील नेते किंवा इतर पक्षातील जे काही त्यांचे पक्षप्रमुख असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे असा दावा कसा काय करू शकतात की आमची विलीनीकरणाची चर्चा झाली नव्हती? असा सवालच जो आहे तो आता जे आहेत ते शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याकरता विचारलं आहे, कारण देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणं आहे की विलीनीकरणाबाबत अजित पवारांनी जे आहेत ते फडणवीसांना कधी कोणती कल्पना दिली नव्हती। नक्की ज्योत्स्ना, त्यामुळे शरद पवारांच्या विधानानंतर आता भाजपमधून नेमक्या काय प्रतिक्रिया समोर येतात हे पाहावं लागेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।